नमस्कार. आपण ज्ञानी माणसाचे गुण पाहतो आहेत. श्लोक आहे 7वा. अमानित्व मदंबित्व अहिंसा क्षांतिराजवम आचार्योपासनं शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. यातले आपले अमानित्व मदंबित्वम अहिंसा क्षांती ह्या 4 गुणांचा अभ्यास मागच्या वेळेस करून झाला. आज आपण आणखीन काही पुढले गुण त्या श्लोकातले पाहणार आहोत. त्यातला 5वा आहे आर्जव. खूप गोड शब्द आहे. आपल्याला आर्जव बोलणं, गोड बोलणं हे आवडतं. ज्याच्या स्वभावात अगदी सरळपणा आहे, रुजूता आहे. भगवंतांनी अनेक ठिकाणी अर्जुनासाठी हा शब्द वापरला आहे की तो रुजूवनाचा आहे. असं निर्मळ अंतःकरण असणारा, सरळ स्वभावाचा ज्ञानी माणूस असतो. आता सगळे गुण पाहताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्ञानी माणसाचे गुण सांगितले आणि ते आपल्यामध्ये यायला हवे आहे. तर त्याच्यासाठी आपली किती तयारी करायला हवी आहे, हा खरा म्हणजे आपल्यासमोरचा प्रश्न आहे की ज्ञानी माणसांचे गुण आहेत आम्हाला पटतं आहे, पण ही अर्जवता आमच्यामध्ये यायला हवी असेल तर काय करायला हवं. अगदी शरीराची अर्जवता, वाणीची अर्जवता, मनाची अर्जवता, सगळ्या स्तरावर या अर्जव शब्दाचा किंवा अर्जव गुणाचा आपल्याला विचार करायला हवं. खरंच आपण शरीराने सुद्धा म्हणजे चालण्यामध्ये सुद्धा जे एक असं ॲरोगन्सी म्हणतो ती असते, अहंकार असतो, असा मी असता कामा. तर रुजू अंतःकरण असणाऱ्या, निर्मळ अंतःकरण असणाऱ्या ह्या ज्ञानी माणसाचं अगदी शरीराची हालचालसुद्धा अशी सहज सर्वांसमान, अगदी कुठेतरी ताठपणा नाही, अहंकार नाही, असं ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो तशी त्याची अगदी सरळ रुजू असते असं आपल्याला दिसेल. किंवा दुसरं म्हणजे बोलणं एक आणि वागणं भलतंच असं पण त्याचं असणार नाही. अर्जवामध्ये तेही आहे की इतकी सरळता हवी की जे आपल्या मनात आहे तेच आपल्या ओठावर पण आहे, तेच आपल्या चेहऱ्यावर पण दिसतं आहे. अगदी चालण्याचाच विचार आपण करत होतो तर काही ना किती अशा चुकीच्या थोड्या सवयी की ज्याचा दुसऱ्याला त्रास होतो. पाय घासत जाणं किंवा हल्लीच्या ह्याच्यावर कॅटवॉक, या सगळ्या गोष्टी ह्या काहीतरी वेगळं दर्शवणाऱ्या आहेत. त्यामुळे आर्जवता, रुजूता, सरळपणा ज्ञानी माणसाचा हा गुण, तर त्याचं दिसणं, चालणं, वागणं, बोलणं हे किती सरळ असतं याच्याबद्दलचा आपल्याला आज विचार करायचा आहे. वाणीची सरळता म्हटलं तर असं खोचक बोलणं, टोचून बोलणं, काहीतरी कुचकं बोलणं असं असूच नाही आहे. म्हणजे ज्ञानी माणसाचं असं असत नाही. कुणाला लागेल असं बोलणं, तिरकं बोलणं असं असतं ना, तिरसटपणाने बोलणं. कितीतरी गोष्टी आपण रोजच्या व्यवहारात अनुभवतो आणि तसं आपण करत असतो तर लोक आपल्याला किंवा लोक आपल्याशी करत असतं तर आपण लोकांना असं म्हणतोच. त्यामुळे हे जे काही आहे आपल्याला चांगलं माहिती आहे. किंवा आणखीन एक आपलं असतं लेकी बोले सुने लागे. डायरेक्ट ज्याचं चुकलं आहे त्याला सांगायचं नाही, तिसऱ्या माणसाला सांगायचं की त्याला कळेल अशा अर्थाचं पण आपण बोलतो. ज्ञानी माणसाचं हे असं काहीही नसतं. दुसरं म्हणजे त्याची मनाची पण सरळता असते. त्याच्या मनाला संयम नावाची गोष्ट असते. त्यामुळे त्याला जराही कुणाहीबद्दल शंका घेणं, संशय घेणं, इमिजिएट रिॲक्ट होणं असं ह्या ज्ञानी माणसाचं नसतं. बुद्धी, मन, इंद्रिय आणि प्रत्यक्ष कृती अशा सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकारची सुसूत्रता ही ज्ञानी माणसाची आपल्याला दिसून येते. सुसंगत त्याचं वागणं असतं. मनाची सरळता, अर्जवता ती हीच आहे. आता आपण आत्मज्ञानी माणसांच्या गुणांचा अभ्यास करतो आहोत आणि त्याच्याजवळ असणारी ही सगळी जी काही म्हणजे त्यातल्या त्यात आता आपण ज्या अर्जवाचा विचार करतो आहे, सामान्यपणे तुमचं आमचं काय होतं की आपल्याजवळ जे चांगलं, आपल्याशी जे चांगलं वागतात ना त्यांच्याशी आपण चांगलं वागतो. आपण पण काही चुकीचं म्हणजे आपण काही दुष्टपणाने वागत नाही की कोणाशी, पण आपलं चांगलं आणि वाईट काय असतं की आपल्याशी जे चांगले त्यांच्याशी आपण पण चांगलं. पण आपल्याशी कोणी जर दुष्टपणाने आणि असा बोलत असेल कुचकेपणाने किंवा आपल्याशी कोणी, तर आपण पण तसंच असा एक स्वभाव सामान्य तुमचा आमचा असतो. या आत्मज्ञानाचा हाच वेगळा आपल्यापेक्षा वेगळेपणा आहे की ते सगळ्यांशी कुणीही असू दे, आपल्याशी कुणीही कसाही वागू दे, तो मात्र सर्वांशीच चांगलं वागतो. ज्ञानेश्वर माऊलींनी सूर्याचं उदाहरण दिलं आहे की सूर्य सज्जनांना प्रकाश देतो, दुर्जनांना पण देतो. सगळ्या माणसाला जसा प्रकाश येतो आहे, मिळतो आहे, तसं दुर्जनांना पण मिळतो आहे. तसं ह्याचं असतं. हा सगळ्यांशी समानच वागणार. आपला परका भेद नाही, आड पडदा नाही, कोणाहीबद्दल मनात शंका नाही. कोणी आपल्याशी वाईट वागला तरी देखील तो त्याच्याशी, कारण त्याच्या मनात कपटच नाही आहे, त्याला कसला लाभ नाही आहे, कोणाबद्दल काही राग नाही आहे,
अत्यंत संतुष्ट, अत्यंत समाधानी असा हा ज्ञानी आहे. त्यामुळे ज्ञानी माणसाचं हे बोलणं किंवा सगळ्यांशी असणारा त्याचा संबंध हा अशा प्रकारचा असतो. सामान्यपणे आपल्या भोवती हेवे दावे किंवा राग, लोभ, मद, मत्सर हे सगळं असल्यामुळे आपलं मन असं उधळतं. म्हणजे आपण असं का ज्ञानी माणसासारखं आचरण आपलं का होत नाही, तर ते त्या वेळी असं वाटतं की आपल्याला का असं होतं, की आपला का संयम सुटतो, आपण का असं बोलतो, आपली बुद्धी का भ्रष्ट होते, कळतं पण तरी देखील आपण आचरण का करत नाही. तर त्या वेळेला आपल्या लक्षात येतं की सगळी भोवतालची परिस्थिती आणि स्वाभाविकच त्यामुळे आपल्यावर झालेला परिणाम असं होतो. 9व्या अध्यायामध्ये अगदी सुरुवातीला इदं तोते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सूयवे अशी सुरुवातच या अध्यायाची आहे. आणि तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला म्हटलं की मी तुला गुह्य ज्ञान सांगणार आहे. आणि मी तुला का गुह्य ज्ञान सांगणार आहे, कारण तुझ्याजवळ दोषदृष्टी नाही आहे. तू कोणाच्याकडे दोष पाहत नाहीस, तू अत्यंत सरळ आहेस, रुजू आहेस. आणि हे भगवंतांनी केलेलं अर्जुनाचं कौतुक आहे. आणि म्हणून मी तुला गुह्य ज्ञान देणार आहे. आणि पुढे सुद्धा आपल्याला 16व्या अध्यायातसुद्धा जे दैवी गुण सांगितले तर त्या दैवी गुणामध्ये पण आर्जव येणार आहे परत. याचा अर्थ काय की हा गुण काही असा जन्मतः म्हणजे दैवी गुण जे आहेच आपल्याजवळ, तर तो आपल्याला खरं म्हणजे प्रयत्नांनी वाढवता येईल. आत्ता जे म्हटलं की सामान्याला जमणार नाही असं आपल्याला वाटतं, ज्ञानी माणसाचा हा गुण सांगितला आहे. तर आपल्याला काय जमणार नाही असा जर विचार केला तर हे प्रयत्नांनी साध्य होणारी गोष्ट आहे की गोडच बोलायचं. कुणीही आपल्याशी जरा कितीही कपटाने किंवा दुष्टपणाने किंवा काही वागू दे, आपण मात्र प्रयत्नपूर्वक गोड बोलायचं, गोड वागायचं, असं करायचं. कुणाशीच तुसडेपणा, कुणाशीच कपट ठेवायचं नाही, कुठे आपला स्वार्थ दिसेल अशा प्रकारचं आचरण करायचं नाही, अहंकार मनामध्ये ठेवायचा नाही. हा जो काही सरळपणा आहे, हे आर्जव आहे ज्ञानी माणसाजवळचं, ते आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. माऊलीने खळांची व्यंकटी सांडो असं आपण रोज पसायदानात म्हणतो. ती व्यंकटी म्हणजे वाकडेपणा आहे आणि खळं म्हणजे दुष्ट आहे. त्यांनी पण दुष्टाचा दुष्टपणा जावो असं म्हटलं आहे. म्हणजे बोलण्यातला, स्वभावातला, वागण्यातला दुष्टपणा संपला की काम झालं, बाकी काहीच नको आहे. फक्त दुष्टपणा जायला हवा आहे की जे काही मिळणार आहे ते हे आर्जवच मिळणार आहे. पण हे घडायला ना वाल्याला नारद भेटावे लागतात. कोणीतरी आपल्याला भेटावं लागतं. त्या वाल्या कोळ्याला नारद भेटले, नामदेवांना ज्ञानेश्वर माऊली भेटल्या. सगरपुत्र 60,000 सगरपुत्रांचा उद्धार झाला, पण त्याच्यासाठी भगीरथाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. म्हणजे जीवनाची दिशाच बदलून जाते जर का अशा प्रकारचं काही झालं तर. आपण गीतेचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो आहोत, तर आपल्याला सुद्धा भगवंत सांगतोय की होईल असाच अभ्यास चालू ठेवला तर भगवंत वारंवार ज्या गोष्टी सांगतोय त्या आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न होईल. संतांना आपली चिंता असते. संत सातत्याने आपण कसे सुखी होऊ, लोक कसे सुखी होतील असाच विचार करत असतात. आणि त्या लोकांना सुखी करायचं, लोकांचं दुःख नाहीसं करण्यासाठी ते काय करतात, तर दुःखी माणसाचं जे कशामुळे दुःख होतं त्याला, तर वाकड्या वागण्यामुळे दुःख होतं किंवा दुःख झाल्यामुळे तो वाकडं वागतो. काही असेल, आधी वाकडं वागतो म्हणून दुःख होतं किंवा दुःख झालं म्हणून काहीतरी चुकीचं वागतो. पण संत त्याला त्या वाकड्या वागण्यापासून बाजूला करतात आणि आपल्या परीनं प्रयत्नपूर्वक हा आर्जव गुण आपल्यामध्ये आणायला सांगतात. स्वार्थामुळे, हव्यासामुळे सुद्धा माणसाला दुःख होतं. आज आपल्याला जो सगळीकडे वाकडेपणा दिसतो आहे ना, खरंच नाही असं रोजचं वर्तमानपत्र वाचलं तरी असं वाटतं की काय चाललं आहे देशामध्ये. सरळ किंवा असं सीधं साधं आचरण करणं किंवा माणूस एखादा खरंच साध्या सरळपणाने जर वागत असेल ना, तर लोक पण त्याला हल्ली सांगतात की एवढं सरळ वागून उपयोग नाही हो, जग वाईट झालेलं आहे असं सांगतात. सरळ वागण्याचे दिवस संपलेत. आपण नेहमी 2 आजोबांची गोष्ट सांगतो. जर नवीन लोक जे असतील त्यांना कदाचित माहिती नसेल म्हणून थोडक्यात सांगते की मी गमतीनं नेहमी सांगते की 2 आजोबा बसनी जात होते आणि एका बसस्टॉपवर छोटी शाळकरी मुलं चढली आणि शाळकरी मुलं चढल्यावर त्यांचा पास बघायला किंवा तिकीट असेल तर तिकीट काढायला कंडक्टर आला आणि कंडक्टरनी तिकीट केल्यावर एक मुलगा खिसे बघायला लागला, त्याचं दप्तर शोधायला लागला आणि कावराबावरा झाला. आजोबांचं लक्ष गेलं. आजोबा म्हणाले, बाळा काय झालं रे? तर आईने मला 5 रुपयाचं नाणं दिलं होतं हो तिकीट काढायला, पण मला सापडत नाही आहे. मग आजोबा म्हणाले, काही हरकत आहे, काळजी करू नको, राहू दे. आणि त्यांनी आजोबांनी त्याचं तिकीट काढलं, तिकीट त्याला दिलं
आणि आणखीन 5 रुपयाचं नाणं दिलं. म्हणाले, परत जाताना तुला लागेल ना, आता नीट ठेव हां. आजोबांचा आणि नातवाचा हा सगळा व्यवहार झाला, संपला विषय. पण हे दुसरे जे आजोबा शेजारी बसले होते ते म्हणाले, मी तुम्हाला सांगू का, तुम्ही कुठल्या जगात वावरताय, हे सगळं खोटं असतं बरं का, कुंडाला म्हणून मदत करू नये. ही मुलंसुद्धा भारी हल्ली लबाड झालेली आहे. आताही त्यांच्या बसस्टॉपवर उतरतील पुढल्या आणि कसं आजोबाला गंडवलं असं म्हणून बाहेर चॉकलेट खातील. तेव्हा हे आजोबा म्हणाले, तुम्ही म्हणता तसं असेलही कदाचित, परंतु मला असं वाटतं की उद्या माझ्या नातवावर वेळ जर आली तर त्या नातवाला माझ्यासारखे आजोबा भेटू देत, तुमच्यासारखे नको. हे सगळंच काही जग वाईट आहे असं मानायचं कारण नाही, जगात सरळपणाच नाही आहे असं काही मानायचं कारण नाही. पण आत्ता आपल्याला असं दिसतं की कोणी सरळ वागत असला ना तरी लोक असं म्हणतात की अहो सगळं जगच वाकडं झालेलं आहे. त्या सगळ्या जगाला खरं तर माणसाचं मन वाकडं झालं आहे आणि माणसाच्या मनाला सरळ करणं ही फार मोठी गोष्ट आहे. ती त्यांनी स्वतःच ठरवायची. मन सरळ असेल तर व्यवहार सगळे सरळ होतील. मन वाकडं असेल तर आपली कृतीही वाकडी होईल. स्वाभाविकच आहे. खोटं बोलणं हे आजकाल सर्रास आपल्याला चालू दिसतं. आपण पाहतो आहे फी माफीसाठी खोटं बोलणं. आत्ता पेपर फुटीचा एवढा मोठा हे झाला, पण पेपर त्यांनी घेतले ते पण दोषी नाहीत का हो. त्यामुळे सर्रास खोटेपणा, सर्रास वाकडेपणा जो चाललेला आहे. प्रवासाला जायचं, खोटं वय सांगायचं, खोटं हे करायचं, अशा सगळ्यातून सगळा वाकडेपणा, कॉपी करणं हा मोठं पाप आहे असं वाटतच नाही. वाकडेपणा, येणं केलं प्रकारेनं माझा फायदा झाला की झाला असं वाईट वागणारे सरळपणे सहजपणे करताना आपल्याला दिसतात. आणि हा ज्ञानी माणूस मात्र कसा आहे तर तो त्याच्या वागण्यात, कृती, बोलण्यात सगळीकडे कसं रुजूता आहे ती आपल्याला आणायची. आणि बाहेर मात्र सगळीकडे आपल्याला दृश्य वेगळं जसं लहान मुलाचं नेहमी आपण उदाहरण घेतं. लहान मूल कसं निरागस असतं, निष्पाप असतं. ती निरागसता, खरं ती निरागसता काही त्या विद्वत्तेला प्राप्त होणारी गोष्ट नाही आहे. त्या लहान बाळाजवळ ती आहेच. आपल्याला आज पुढली गोष्ट सांगायला ती पण कदाचित पूर्वी माझी सांगून झाली असेल. अमेरिकेतले लेखक ओ हेनरी यांची कथा आहे. एक प्रख्यात चित्रकार होता आणि त्याला देवाचं चित्र काढायचं होतं. त्याच्या मनात आलं की आता ज्ञानी माणसाचं म्हणजे देवच ना, संत, देव, ज्ञानी माणूस असंच म्हणूया, तर अशांचं चित्र काढायचं आहे. मग ते चित्र काढायचं मनात आल्यावर समोर काहीतरी पाहिजे ना, कशाला बघून आपण चित्र काढणार. आणि म्हणून तर असं निरागस चेहरा पाहत होता की कोणाचं चित्र काढलं तर ते भगवंताचं आहे, देवाचं आहे, सज्जन माणसाचं आहे असं वाटेल. खरं आहे, लहान मुलं देवस्वरूप असतात आणि म्हणून त्यांनी शाळांमध्ये चेहरा शोधायला सुरुवात केली. त्याला अगदी असं शांत, सौम्य, तेजस्वी, सुंदर भाव चेहऱ्यावर असणारं व्यक्तिमत्व हवं होतं. म्हणून चित्रकार अनेक शाळा शोधत होत्या की आपल्याला हवं तसं चेहरा मिळाला पाहिजे. अनेक शाळांमध्ये फिरला आणि मग त्याला जसा हवा होता तसा एक चेहरा मिळाला बुवा. आणि मग त्यांनी लहान 7-8 वर्षाचा मुलगा होता, आईवडिलांची परवानगी काढली आणि सांगितलं की असं असं चित्र मला काढायचं आहे. आणि महिनाभर जवळजवळ त्या मुलाची त्याची रोज भेट होत होते. मुलाला समोर बसवायचं आणि चित्र काढायचं. महिन्याभराने त्याचं खूप समाधान झालं. अगदी मनात जसं होतं तसं चित्र साकार झालं होतं आणि त्या चित्रामुळे त्याला प्रसिद्धी पण खूप मिळाली. इतकं त्याचं मन आनंदलं होतं की त्यांनी ब्रश खालीच ठेवला, कारण तो म्हणाला मी कृतकृत्य झाला आहे, आता आणखीन मला काहीतरी करायचं आहे असं काही राहिलेलं नाही. त्या चित्रकार खूप अगदी आनंदात होता, कृतकृत्य झाला होता आणि त्यांनी ब्रश खाली ठेवला की आता इथून पुढे नाही काय करायचं. परंतु मध्ये 20 वर्ष गेली आणि पुन्हा त्याच्या मनात आलं की आता पुन्हा आपण आपली कला जरा दर्शवूया. आणि आत्ता त्याच्या मनात असं आलं की आता आपण एखादं भयंकर दिसणारं राक्षसाचं चित्र काढावं. आणि मग ही कल्पना मनात आली. आता राक्षसाचं चित्र म्हणजे चेहऱ्यावर भयानक, राक्षसी, दुष्ट असे भाव असणारा चेहरा पाहिजे. आता हा पण चेहरा शोधायला हवा. असा दुष्ट, भयानक, राक्षसी वृत्ती चेहऱ्यावर दिसणारा कुठे सापडणार? तर स्वाभाविकच तुरुंगात. कोणीतरी भयानक काहीतरी गुन्हा केलेला आहे आणि त्याला जन्मभर काहीतरी शिक्षा झालेली आहे असा माणूस, क्रूर, दुष्ट बुद्धीचा, चेहऱ्यावर भाव क्रूर असणारा असा सापडणार. म्हणून त्यांनी अनेक तुरुंग झुंडाळले आणि मग एका तुरुंगामध्ये अधिकाऱ्याच्या परवानगीनं तुरुंग झुंडाळत होता. अधिकाऱ्याच्या परवानगी त्याला जसा हवा होता तसा एक चेहरा सापडला. मग त्यांनी अधिकाऱ्याची परवानगी घेतली, तुरुंगाधिकाऱ्याची, आणि त्याला समोर बसवून हवा तसा म्हणजे
क्रूर, भयानक, राक्षसी, दुष्ट असा जो काही भाव त्याला हवा होता तसा मिळाला जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या त्या एका गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर. आणि या चित्रकाराने त्याला समोर ठेवून चित्र काढलं. उत्तम सहकार्य केलं म्हणून हा चित्रकार खुश झाला. आता खरा हा गुन्हेगार आहे, तरी देखील रोज त्या तुरुंगामध्ये हा जात होता. महिनाभर तर त्याला समोर बसवत होता आणि चित्र काढत होता. आणि मग चित्रकाराने त्याला धन्यवाद दिले की तुम्ही मला सहाय्य केलं, सहकार्य केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. तेव्हा हा गुन्हेगार त्यांना असं म्हणाला, मी तुम्हाला पूर्वी कुठंतरी पाहिलं आहे. आणि मग माझं लहानपणी पण एका चित्रकारानं चित्र काढलं होतं, 20-21 वर्षापूर्वी असेल, ते तुम्ही नव्हतात ना, असं ह्या गुन्हेगाराने विचारलं. आपल्या गोष्ट लक्षात आली असेल. ही 7-8 वर्षाचा निरागस चेहरा असणारा मुलगा, 20 वर्षांनी त्याचं काय झालं, देवरूप दिसणारं बालक राक्षस दिसू लागलं. माणसाचं असं असतं, माणसाची वृत्ती कशी बदलते आणि राक्षसी वृत्तीकडे हा कसा गेला याच्यावरून आपल्याला कळेल की ज्ञानी माणूस हा सारखा मनामध्ये, वृत्तीमध्ये त्याची जी आर्जवता आहे. आणि भगवंत आपल्याला किंवा माऊली आपल्याला सातत्यानं सांगता येते की ही आर्जवता आणायची आहे. जिथे जिथे आपल्याला स्वतःला असं वाटतं की हे जरा माझं चुकलं, तिथे तिथे पुन्हा आपली दुरुस्ती व्हायला पाहिजे. नाहीतर काय होतं ते ह्या चित्रकाराच्या कथेवरून आपल्या लक्षात येईल. बालकवृत्ती ज्याला म्हणतो, लहान मुलाची वृत्ती ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सौजन्य आहे, आर्जवता आहे, रुजुता आहे. ही म्हणजे या आर्जवतेसाठी थोडे प्रयत्न हवेत, खेळकर वृत्ती हवी, सगळ्यांशी आपल्या जमवून घ्यायला हवं, कोणी शत्रू आपला असता कामा नये, सगळीकडे आनंदी आनंद असावा. अशा प्रकारचा स्वभाव असणाऱ्या मंडळींना ही आर्जवता म्हणजे असतेच त्यांच्याजवळ, ती अधिक दृढ व्हायला लागेल. दुसरं म्हणजे थोडी आस्तिक्य बुद्धी असायला हवी. म्हणजे आपलं काहीतरी उत्तम ध्येय असलं पाहिजे, काहीतरी मनामध्ये असं पाहिजे की हे मला मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी ते मिळवण्यासाठीचे प्रयत्न आहेत, त्याच्यासाठी पण आर्जवता हवी. साध्या साध्या गोष्टीमध्ये आपल्याला घरातसुद्धा एकमेकांबद्दल काही मिळवायचं असेल तर गोडच बोलावं लागतं. आपण तुसडेपणाने आणि ऑर्डर सोडली तर कोणी नाही आपला ऐकणार. मी नेहमी मुलांना सांगते की ताई दादाकडून आपल्याला काही साधं पेन्सिल हवी असेल ना तरी गोड बोला, दादा देतोस का रे असं म्हटलं तरच देणार. जरा दे रे, नाही देणार. त्यामुळे आपल्याला अगदी पावलोपावली लक्षात येतं की गोड बोलणं, आर्जवता याचा किती महत्त्वाचा विषय आहे. शब्दाशब्दामध्ये ती नम्रता, शब्दाशब्दामध्ये आर्जवता आहे. संजीवनी बोकीलांची आर्जव नावाचीच कविता आहे. आपण लहान असताना बहुधा आपल्याला पाठ्यपुस्तकात ती कविता होती. एक खेडेगावातली मुलगी आहे, पण तिला शिक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे. गरीब आहे अत्यंत, आईवडील अत्यंत गरीब असल्यामुळे शिक्षणासाठी तिला शाळेमध्ये पाठवणंसुद्धा त्यांच्या दृष्टीनं अवघड आहे. पण ती मात्र आपल्या आईला विनंती करते आहे. कवितेचं नावच आर्जव आहे. ती कविता खरोखरच म्हणजे आर्जव गुण सांगणारी किंवा आर्जव गुण कसा व्यक्त होतो शब्दाशब्दातून ते सांगणारी कविता आहे. ती म्हणते, माये ग माये नको तोडू माझी शाळा, लई लई शिकून मोठं व्हायचं आहे मला. का आईला विनंती करते शब्दाशब्दामध्ये. परवा बाई म्हणाल्या होत्या ना, तुमची पोरगी डोक्याला लई भारी आहे. म्हणजे बाईने पण तुला सांगितलं ना की हिला शिकवा म्हणून. तेव्हापासून मला एकच स्वप्न पडतं आहे, लई लई शिकून मोठं व्हायचं आहे मला. बेबीताई देणार आहेत त्यांची बुकं, सगळी आपली बाजू मांडते. बेबीताई देणार आहेत त्यांची बुकं, वयानंच पडतील थोडंसं पैकं, पण एक नवं काम मिळणार आहे मला, माये ग माये नको तोडू माझी शाळा. खूप आर्जवादी आईला विनंती करते की मला शाळेत पाठव. फाटं उठन, रंग्यामंग्याला बघन, भाकरी बी भराभरा थापून टाकन, बकरीची घाण काढून जाईन पाण्याला, पण माय ग माय नको तोडू माझी शाळा. शब्दाशब्दातून तिची जी आर्जवता आहे, तिचं जे ध्येय आहे, आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला काहीतरी मोठं बनायचं आहे, त्यासाठी लागणारी सगळी जी काही गोष्ट करायची आहे, जे काही सगळे प्रयत्न करायचे ते करायचे, हे सगळं जे आहे ना ते आर्जव आहे. सरळपणा, मृदू स्वभाव, चांगल्यासाठी सगळे प्रयत्न करण्याची, धडपड करण्याची तयारी, या सगळ्याला आर्जव म्हणायचं. आणि ज्ञानी माणसाजवळ हे असतं. संतांची चरित्र आपण पाहिली तर आपल्याला
त्यांच्यामधली असणारी आर्जवता सहजपणानं कळते. आता आपल्याला असं लक्षात येतं की आपल्यामध्ये आणि ह्यामध्ये जो काही फरक आहे तो किती कमी कमी व्हायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण गीतेचा अभ्यास करतो आहे असं म्हणूया. पुढला जो गुण आहे तो आहे आचार्योपासना. आचार्योपासना म्हणजे गुरुसेवा, सद्गुरूंची सेवा करणं. आपले जे गुरु आहेत, मग ते सद्ग्रंथ असतील, संत असतील, प्रत्यक्ष देहामध्ये असणारे गुरु असतील, किंवा आपण ज्यांना गुरु मानलेलं आहे अशा सगळ्यांबद्दलची सेवा करणं, त्यांची उपासना करणं. आचार्य म्हणजे गुरु आणि उपासना म्हणजे जवळ राहणं. आता जवळ राहणं म्हणजे काय, तर त्यांच्या अनुसंधानात राहणं. हा शब्द आपल्याला चांगला पटणार आहे की सद्गुरूंच्या अनुसंधानात राहणं. सद्गुरू आवश्यक आहेतच, सद्गुरू वाचवणी सापडेना सोय, त्यामुळे सद्गुरू हवेतच. जिथे जिथे आपली बुद्धी पुरेसं आपल्याला बळ देत नाही तिथे तिथे सद्गुरूंचा उपयोग आपल्याला होतो. माऊलींनीसुद्धा आपले सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्याबद्दल ठिकठिकाणी उत्कट भावना व्यक्त केलेली आहे. भगवंतांनी पण अर्जुनाला सद्गुरू, सत्शिष्य किंवा दासबोधात सुद्धा अनेक ठिकाणी सद्गुरू शिष्याचं वर्णन आपल्याला सांगितलं आहे. ह्या दोघांचं अद्वैत कसं साधलं पाहिजे, म्हणजे शिष्य तत्काळ त्याला सद्गुरूपद मिळेल असं त्याच्यामध्ये बदल करतात. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आपण गीत म्हणतो ना, तर संतांची हा संघ आहे, आम्ही बिघडलो आणि आम्ही काय झालो तर आम्ही सद्गुरूची झालो, अशा प्रकारचा इतका बदल त्याच्यामध्ये होतो. म्हणून काय करावं तर आचार्यांची, सद्गुरूंची उपासना करावी. शिष्य हा सद्गुरूंसाठी काय वाटेल ते करायला तयार होणारा असतो. आपण पाहतो नुसतं कल्याणा छाटी उडाली तर कल्याणाने उडी मारावी, किंवा आपण मंडलकर महाराजांचं पाहतो तुकाईने सांगितलं आणि त्यांनी केलं. अशा किती गोष्टी अशा की म्हणजे सामान्य माणसाला हे करणं अत्यंत कठीण वाटेल, चुकीचं वाटेल, पण सद्गुरूंनी सांगितलं आहे ना, मग त्याच्यामध्ये काही खोट काढायचीच नाही. जे जसं सांगितलं आहे तसं करून टाकायचं, कारण ते सगळं करून घेणार आहे तेच आहेत. अशा प्रकारचा विचार ज्याचा शिष्याच्या मनामध्ये असतो, अशी हे जे करणारे आहेत, झोकून देणं म्हणतो ना, तसं सद्गुरूंसाठी काय वाटेल ते करण्याची तयारी असते. आता हे जो आपल्या लक्षात येईल की सामान्य माणसाचं हे काम नाही, ज्ञानी माणसाचा हा गुण आहे. आपल्याला काय आपण असं थोडासा आपण विचार करू, विवेक करू की ते सांगतात ढीक म्हणून करायचं की काय, असं आपल्याला वाटेल. कारण आपण ते आणि आपल्यामध्ये फरक आहे असं करतो. म्हणून सद्गुरू किंवा सत्शिष्य जे आहेत त्यांचं काय ते झोकून घेणं, सांगतील ते ताबडतोब तसं करणं. त्यासाठी शिष्य पण तसा असायला लागतो आणि सद्गुरू पण तसा असायला लागतो. ज्ञानी माणसाचं हे एक लक्षण आहे की आचार्य उपासना, आचार्यांची सद्गुरूंची उपासना करणं, ते सांगतील ते तसंच्या तसं तत्काळ करणं. स्वरूपानंदांचा एक अभंग आहे, मरोवा राहो जिवंत लोटोन अथवा युगांत, खंड न पाडिता सेवेत भरवशाही लोभांच्या. ते आता हे जमणं कठीण आहे, कारण एकदा करून नाही भागणार, हे कायम. त्यांनी ते युगांत म्हटलं आहे, हे कायम करायचं आहे, जन्मोजन्मी करायचं आहे. आचार्योपासना ही सद्गुरू आणि सत्शिष्य हे परंपराही असतात, प्रत्येक जन्मामध्ये तेच असतात. त्यामुळे आपल्याला ते युगांत असं करायचं आहे. गुरुपद कसं सोपं नाही, पण असं आहे की गुरुपद एक वेळ सोपं, पण सत्शिष्य होणं खरं म्हणजे अवघडच आहे. उद्धार होण्याचं खरं साधन शिष्याजवळ ती बुद्धी असायला हवी. इतकं ते झोकून देणं जे ते शिष्याजवळ असलं पाहिजे तर होणार. नुसता काय सद्गुरू डोक्यावर हात ठेवला आणि मग काम असं नाही होत. असं झालं असतं तर नारायणाने जे समर्थांनी एकच कल्याण कसा केला असता, अनेक कल्याण झाले असते. किंवा रामकृष्ण परमहंसांनी एकच का विवेकानंद केले, अनेक विवेकानंद करता आले असते. त्यामुळे नुसतं सद्गुरू नाही, तो सत्शिष्य पण असा, इतका पूर्ण तयारीचा सत्शिष्य असेल तरच हे घडू शकतो. त्यामुळे आचार्योपासना म्हणजे जितकी आचार्यांबद्दलचं एक आदराचं स्थान आहे तसं तो शिष्य पण तितका तयारीचा असला पाहिजे. अगदी निष्काम भावनेनं, आनंदी भावनेनं गुरुची सेवा करणं, त्यांची आज्ञा पाळणं हे त्या शिष्याला जमलं पाहिजे. भगवद्गीत तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असं म्हटलं आहे. ही आचार्य उपासना आहे की त्यांना नमस्कार करायचा, त्यांच्या पुन्हा पुन्हा त्यांना आपल्या मनातल्या शंका विचारायच्या, त्यांची सेवा करायची, असं सगळं त्या सत्शिष्याने करायचं असतं. अशा पद्धतीने तो सद्गुरू सत्शिष्याला घडवत असतो. कधी प्रेमाने घडवतो, कधी थोडासा रागावून, कधी धाकदपश दाखवून, पण ते सद्गुरू सांगतील तसं हा सत्शिष्य करतो.
खरोखर आपणासारखे करी ते तत्काळ असं होतं. ते तत्काळ म्हणजे ज्या क्षणाला झालं त्याच्या आधीची पूर्वतयारी ही सत्शिष्याची असायला हवी. असे सद्गुरूंची सेवा अगदी रोज मनोमनी. मग अशी मी म्हटलं तसं की देहामध्ये सद्गुरू असतील असं नाही की त्यामुळे अशी प्रत्यक्ष सेवा करायची नाही, काही पायशे पाय जायचं नाही काही. पण सद्गुरूची उपासना करायची म्हणजे सतत त्यांच्या अनुसंधानात राहायचं. सद्गुरू शरण आपलं मन ठेवायचं. आपला अहंकार तिथे दाखवायचा नाही. सद्गुरूंच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा आपल्यामध्ये आपल्या वृत्तीमध्ये बदल होतात. म्हणजे आपल्या वासना कमी होऊन जातात. प्रत्यक्ष सद्गुरू जरी समोर नसले तरी देखील म्हणजे अगदी फोटोसमोरसुद्धा मनाने फोटोसमोर बसून प्रार्थना केली तरी देखील आपल्या वासना कमी होतील असं दिसतं. त्यामुळे ज्ञानसाधनेसाठी आपल्या ही जी काही सद्गुरूंची आचार्यांची उपासना करायची या गुणाची जी आवश्यकता सांगितली आहे, खरं आहे भक्तिमार्गामध्ये साधकाला भगवंताच्या चरणी किंवा सद्गुरूच्या चरणी लीन व्हावं लागतं. संपूर्ण शरणागती ज्याला म्हणतो तशी संपूर्ण शरणागती पत्करावी लागते. ज्ञानी माणसाचा हा गुण तेवढ्यासाठी दाखवला आहे. सामान्य वेळी तुम्ही आम्ही मर्यादित स्वरूपामध्ये ह्या सद्गुरूंची सेवा किंवा आचार्य उपासना करू. ही जी सांगितली आहे ही अगदी पूर्ण त्या सद्गुरूंनी शब्दप्रमाण त्यांचा असं होणं अवघड असं ते सत्शिष्याला समजतं. आता कधीकधी असंही आहे की भगवंत भक्ताच्या सगळ्या अडचणी दूर करतो. त्याला ज्ञान देतो म्हणजे काय, तो अडचणी दूर करतो, उणिवा दूर करतो. पण लक्षात असं येतं की सगळं काही पुस्तकं वाचून शास्त्र वाचून शास्त्रात सांगितलेलं आपण वाचतो, आपल्याला कळतं, आपल्याला पटतं, अगदी बरोबर आहे. पण गुरुकडून जे आलेलं असतं ना ते अधिक चटकन पटतं. म्हणजे हा देह म्हणजे मी नाही हे शास्त्रात वाचून पुस्तकात वाचून अनेक लोकांनी सांगून आपल्याला पटलं आहे, आपल्याला कळलं आहे सुद्धा की मी म्हणजे हा देह नाही. पण म्हणून जेव्हा केव्हा वेदना होतात, व्याधी होतात, काहीतरी मान अपमान होतात तेव्हा सुखदुःख होतंच की हो. म्हणजे सद्गुरू जेव्हा सांगतात, सद्गुरू जेव्हा आपल्याला काही समजावून देतात तेव्हा वेदना व्याधी मान अपमान याचं दुःख होत नाही. मग नुसतं शास्त्र वाचून नुसतं पुस्तकं वाचून जे होत नाही ते सद्गुरूच्या सांगण्याने होतं. म्हणून आता या सद्गुरूला ओळखायचं कसं, सगळ्यांना हे सद्गुरू कसे प्राप्त होतात, तर सद्ग्रंथ हे आपले सद्गुरू हे असं मनाशी ज्यांना मिळालेलं आहे सद्गुरू त्यांचं आहेच चांगलं. पण नाही तर सद्ग्रंथ संत हे आपले सद्गुरू आहेत. आपापसात असं आपल्याला एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करताना, एखाद्या संतांचा अभ्यास करताना, एखाद्या तीर्थक्षेत्री गेलेलं असताना आपल्याला असा काहीतरी शांतीचा अनुभव येतो, प्रसन्नतेचा अनुभव येतो, आपलं मन निःशंक होतं. आपल्या मनातले सगळे प्रश्न जणू काही त्या सद्गुरूला संतांना कळतातच आणि तसं आपल्याला कळतं की अरे सगळे प्रश्न कधी कधी काही बोललेलंही नसतं तरी देखील आपल्या मनाला एक प्रकारचा आधार वाटतो. त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या विचारांनी, त्या विचारांच्या वाचनाने, त्या श्रवणाने जो काही आपल्याला अनुभव येतो त्याच्यावर आपल्याला कळतं. नुसतं त्यांचं स्मरण ही सुद्धा त्यांची उपासना आहे. गोंधळ्याला दर पौर्णिमेला जाणं कितीतरी लोक करतात, ती त्यांची उपासना आहे. आज महाराज काही देहामध्ये नाही आहेत पण गोंधळ्याच्या तीर्थक्षेत्री जाऊन आम्हाला ती उपासना केल्याचा आनंद मिळतो. महाराज सगळीकडे आहेत पण त्या ठिकाणी ती जी काही आपली बॅटरी चार्ज होते त्याच्यासाठी जायचं असतं. अशा प्रकारचा जो विचार अंतःकरणात असतो ती सद्गुरू उपासना आहे. अंतःकरणामध्ये मोठी प्रेमभावना सद्गुरूंच्याबद्दल असतात. सद्गुरूंची अंतःकरणात सतत मूर्ती असणं, त्यांच्या ध्यानात, त्यांच्या विचारात किंवा थोडीशी त्यांच्याबद्दलची भय वाटणं की मी करतो ते बरोबर आहे ना. मला नेहमी असं वाटतं की तुमची माझी पिढी आहे ना, तर आपण जेव्हा कधीतरी असा विचार येतो की अमुक एक गोष्ट करतो ही आपल्या आईवडिलांना आवडली असते का, म्हणजे नसलेल्या आईवडिलांचं पण भय आपल्याला असतं ना, तसं या भगवंताबद्दल या सद्गुरूंबद्दलसुद्धा आपल्याला आदराची जागा हवीच. पण आपण जर चुकीचं वर्तन करत असलो तर आपल्याला भयही वाटलं पाहिजे की हे सद्गुरूंना आवडलं. अशा प्रकारचं जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपल्याला कळतं की सद्गुरूंची मूर्ती, त्यांचं ध्यान, त्यांच्याबद्दलचे विचार, त्यांच्यामध्ये आपण जेव्हा रमतो त्याला उपासना म्हणायचं. आपण बऱ्याचदा सद्गुरू उपासनेच्या संदर्भामध्ये एक अगदी आवडतं आपल्या काव्य आहे पण पूर्वी काहीतरी मी सांगितलेलं आहे की मानसपूजा आहे. म्हणजे त्याच्यासाठी काही फार मोठी आपल्याला सद्गुरू उपासनेसाठी काही साधनसामग्री लागणारे अशातला काही भाग नाही आहे. काहीच साधनं लागत नाहीत. आणि मग ती काय आहे तर सद्गुरू आहेतच, माझ्या हृदयस्थ असणारे सद्गुरू आहेत. त्यांची मी पूजा कशी करायची तर कवितेमध्ये म्हटलं आहे तुझ्या पूजेसाठी आले मी दुरोनी
साहित्य घेऊन यथोचित. अगदी योग्य साहित्य आणलं आहे. काय साहित्य आणलं आहे? शिर हे आणिले पद नमविण्या. तुझ्या पदचरणांवर, सद्गुरूच्या पदचरणावर मी शिर नमवणार आहे. नयन पाहण्या रूप तुझे, आणि डोळ्यात तुम्हाला मी साठवून ठेवणार आहे. कल्पना करा की आपल्या शेगावला गेलो आहे, गोंदवल्याला गेलो आहे, गडावर गेलो आहे, शिवथरगडी गेलो आहे, आपापल्या सद्गुरूंचं ध्यानासमोर आपण बसलो आहोत. आणि त्यावेळेला आपण मानसपूजा कशी करतो आहे की मी घेऊन आले कुठली सामग्री आणली आहे पूजेची, तर काही निशीर आणलं आहे तुमच्या पदीनं बघल्या, नेत्र आणलेले आहे तुमचं रूप बघायला, श्रवण करा या गुणसंकीर्तन श्रोत्र हे योजना ठेवलेले आहेत. कानाने मी दुसरं काही ऐकत नाही आहे, मी तुमचेच गुणसंकीर्तन ऐकते आहे. नामरस प्याया आणिली रसना, रसनेली अखंड नामस्मरण चालू आहे. ती याची योजना त्याचसाठी. काही गैर बोलण्यासाठी, काही गैर उच्चार पण माझ्याकडून होणार नाही. भगवंताचं सद्गुरूंचं नामच येईल. हृदय आणिले आसन कराया, मानसाची शय्या तुझ्यासाठी. छान हृदयावर अध्रून घातलेलं आहे मनाचं, आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्थान दिलेलं आहे. भावना आणिल्या पाळणा कराया, कल्पना तशा त्या झोके द्याया. काय सुंदर वर्णन करता आहे. आणि अश्रूंची योजना स्नान घालावया, वारा घालावया उच्छ्वास आहे. हे सगळं मी घेऊन आलेली आहे. मग चरण चराया सुराया तुझे देवराया, माझ्या करद्वया आणि लेणे. इतुके साहित्य असोनी सांगात, हे सगळं घेऊन आले मी, आणि मी तुझी सद्गुरूंची पूजा करते आहे. इतुके साहित्य असोनी सांगा, ती उणीव कोणती पूजेसाठी. आता काय आहे, पूजेसाठी काही उणीवच नाही. इतक्या सगळ्या गोष्टी मी घेऊन आलेल्या आहे. आता बघा नैवेद्याची सोय तुझं आता लावं, आत्मसमर्पण घेईन माझे. ही सद्गुरू उपासना आहे. आत्मसमर्पण करणं, हे अद्वैत साधणं. हे जे म्हणतो ज्ञानी माणसाला, ज्या आत्मज्ञानी माणसाचे गुण आपण पाहतो आहे, त्या आत्मज्ञानी माणसाला हेच आत्मसमर्पण साधलेलं आहे. आणि म्हणून जसं आपण आर्जव पाहिलं तसं हे पाहतो आहे की अशा पद्धतीनं इतकं भगवंताशी हे पाहिजे की सद्गुरूंची उपासना करण्यामध्ये इतकं अद्वैत साधलं गेलं पाहिजे. हे एक एक गुण ह्या ज्ञानी माणसाजवळ आहे. वाचता वाचता आपल्याला असं वाटतं की फारच आपल्या सामान्य तुमच्या आमच्यामध्ये आणि ह्या ज्ञानी माणसामध्ये फार फरक आहे. आपल्याला हे सगळं कसं काय जमावं. पण पुढले गुणं पाहताना असं लक्षात येईल की खरंच भगवंताने आपली पण काळजी घेतली. पुढे ते म्हणतात की आहे या सगळ्या विचारांमुळे, गुरुसेवेमुळे जी शुचिता आहे, ते पुढला जो गुण आहे तो शुचित्व आहे, म्हणजे पावित्र्य आहे. तर प्रत्यक्ष ही गुरुसेवा आत्मसमर्पणासारखी, अद्वैत साधण्यासारखी गुरुसेवा झाली तर खरं तर सगळी अंतरबाह्य शुद्धता आलेलीच आहे. नुसती बाह्य शरीराची शुद्धता पाण्याने पण होते, पण ही अंतरंगातली पण शुद्धता आलेली आहे. त्या ज्ञानी माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश जणू काही पडलेला आहे, त्यामुळे त्याची ही शुद्धता आलेली आहे. अशी जी अंतर्बाह्य शुचिता आहे, अंतर्बाह्य पावित्र्य आहे, हा पुढला गुण ज्ञानी माणसाचा सांगितला की ह्याच्याजवळ. आता खरंच आहे, आपण सगळी यादी जर वाचली तर आपल्याला कळेल की अगदी अमानित्व मदंबित्वपासून पाहिलं तर लक्षात येतं की अरे हो, एक एक गुणादी ही अंतर्बाह्य शुद्धता ह्या ज्ञानी माणसाजवळ आलेलीच आहे. बाह्यशुद्धी करायची ती सहज शक्य आहे. आपण रोज कपडे, भांडी, घरदार स्वच्छ करतो, ते पाण्याच्या सहाय्यानं करतो. त्या पाण्याच्या सहाय्यानं शरीर स्वच्छ होईल आपलं, पण मन शुद्ध करण्यासाठी काय लागतं. तर मन शुद्ध करण्यासाठी वेदांचा अभ्यास, ग्रंथांचा अभ्यास, शास्त्राचा अभ्यास, संत साहित्याचा अभ्यास असं करतो आहे. या सगळ्यांनी हळूहळू अंतरशुद्धी हवी. मलनाश असं जो म्हणतो आहे तो अंतर्बाह्य मलनाश झाला पाहिजे. या सगळ्या सद्ग्रंथांच्या, संतांच्या साहित्यानं, त्यांच्या सामर्थ्यानं, त्यांच्या चरित्रानं आपलं अंतरंगसुद्धा शुद्ध होतं. गीता महात्म्य आपण म्हणतो, आपला वर्ग झाला की गीता महात्म्य, त्याच्यामध्ये मलनिर्मोचनम पूसाम जलन स्थानम दिने दिने. रोज आपण अंघोळ करतो, त्यांनी आपलं शरीर स्वच्छ होतं. सकृत गीतांभसी स्नानम संसार मलनाशनम. पण गीतारूपी पाण्याने आपलं अंतरंगसुद्धा स्वच्छ करायचं आहे आपल्याला. आता अशासाठी जे आहे अंतरंग करायचं, उत्तम कर्म करायचं. सत्कर्माने, चांगल्या कर्माने स्वाभाविकच अंतरंग शुद्ध होईल. ज्ञानप्राप्तीसाठी या दोन्ही प्रकारच्या शुचित्वाची गरज आहे. कर्तव्य केलं पाहिजे, प्रेमानं केलं पाहिजे, विवेकानं केलं पाहिजे, कणखर मन ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी या योगे शुद्ध अंतःकरण होईल. म्हणजे अंतरशुद्धी जी म्हणतो, शुचिता म्हणतो, ती अंतरशुद्धीसाठी कर्तव्य पालन केलं पाहिजे, विवेकानं प्रत्येक गोष्ट केली पाहिजे, विचार केला पाहिजे, मन आपलं चांगलं कणखर ठेवलं पाहिजे. आपलं मन जर चंचल असेल, मन जर दुबळं असेल तर ते काम होणार नाही.
त्यामुळे या सगळ्या विवेकाने विचाराने विचारशुद्धी होईल. आचार विचार शुद्ध असले की मग स्वाभाविकच बुद्धी पण निर्मळ राहील. आणि ह्याला शुचिता असं म्हटलेलं आहे, पावित्र्य असं म्हटलेलं आहे. केवळ आचरणाला महत्त्व देऊन पुरणार नाही इथे. कारण माणूस असा आहे ना की आचरण म्हणजे बाहेर गोष्टी कदाचित तो दाखवेल चांगलं, बाहेरून ते शुचित्व सिद्ध होईलही, चांगलं काम करतो असं भासेलही, पण मनात त्याच्या असेल असं नाही. मन कपटी असू शकेल, मन स्वार्थी असू शकेल. अंतर्बाह्य शुचिता करायचे म्हणजे आत्ता आपण शरीराचा आणि अंतराचा विचार केला. आता अंतरामध्ये 2 गोष्टी आहेत. शरीर पाण्याने स्वच्छ होतं, मनासाठी आपण काय काय करायचं ठरवलं. आता या मनामध्ये सुद्धा असं आहे की आपण कदाचित बाहेरून आपल्याला दिसेल की आपण करतोय ते पवित्र काम आहे, अगदी चांगलं आहे, पण मनामध्ये कपट असू शकेल, स्वार्थीपणा असू शकेल, मन कुठेतरी आसक्त असू शकेल, बुद्धी जर का पुरेशी विकसित झाली नसेल तर मतलब त्या बुद्धीला, स्वार्थ त्या बुद्धीला समजेल आणि मग आचार खऱ्या अर्थाने अंतर्बाह्य पवित्र होणार नाही. मी एक उदाहरण देऊन सांगते म्हणजे आपल्याला कळेल. जरा वैजयंती तुझा हा ऑडिओ ठीक आहे. जसं असतं ना की कडक सोवळं नेसलं आहे तर हे झालं, चांगलं काम करतो आहे त्यामुळे सोवळं नेसतो आहे, आता पूजा बिजा करायचं आहे. पण मनामध्ये जर का भाव चांगला नसेल तर नुसत्या सोहळ्याचा काय उपयोग आहे. वर्ण सोहळं जरी असलं आणि चांगलंच काम करीत असला तरी मन पण तितकंच स्वच्छ असायला हवं. किंवा रुद्र म्हणायला जातो आहे, श्रीसुक्त म्हणायला जातो आहोत, स्तोत्र म्हणायला जातो आहोत, मग चांगलंच काम करतो आहोत, पण तरी देखील एकमेकांशी हेवे दावे असतील, त्याच्यामधून काहीतरी स्वार्थपणा असेल, काहीतरी त्याच्यातून आपल्याला काय म्हणतात आसक्ती असेल तर काय उपयोग आहे. तर नाही उपयोग होणार. चांगलं काम चांगल्या पद्धतीनंच झालं पाहिजे अशी सगळी शुचिता, सगळं पावित्र्य येत आहे. नाथ म्हणतात ना, मनाचा निर्मळ वाचेचा प्रेमळ. नाथांचं छान आहे, मनाचा निर्मळ वाचेचा प्रेमळ, तया गळा माळ असो वा नसो. दाखवायची काय आवश्यकता नाही की मी अगदी वारकरीच आहे. बोलणं त्याचं अर्जवी आहे, मनाचा निर्मळ आहे की तो आहेच मुळी भगवंताचा लाडका भक्त, असा त्याचा अर्थ. त्यामुळे आपल्याला आचार्योपासना आणि आत्ता म्हटलं ते शुचित्व आणि आर्जव कळलं. आणखीन एका गुणाचा विचार आपण आज करूया. स्थिरता. दिसायला आपल्याला शब्द सोपा वाटेल. हा जो आत्मज्ञानी ज्याची लक्षणं आपण पाहतो आहे, हा आत्मज्ञानी अत्यंत स्थिर असतो. म्हणजे काय, आता आधीचं जे पाहिलं अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, हे आपण गुण पाहिलेच आहेत. आज आपण आर्जव, आचार्योपासना, शुचिता हे पण पाहिले. एक एक गुणाचा विचार केला तर हा ज्ञानी माणूस आता किती असा एका अर्थाने आपल्याला दिसेल की गुणी माणूस, हे एवढे सगळे गुण त्याच्याजवळ आहेत. आता तरी देखील ते म्हणतात की स्थिरता हवी. म्हणजे मनात येतं की एवढा गुणी असणारा तरी देखील त्याचं कधी असं अस्थिर होतं की काय. म्हणजे हे सगळं पटलेलं आहे, कळलेलं आहे, तरी देखील स्थिरता कुठे कमी पडली तर गडबड होऊन जाईल. म्हणून भगवंत आणखीन एक गुणाचं उदाहरण देतो आहे की हे सगळे जे गुण आहेत ना, हे सगळे टिकले पाहिजेत, स्थिर राहिले पाहिजेत. आत्ता आहे आर्जवता, आपण काहीतरी घडलं आणि मग बोलणं वेगळंच निघालं असं नाही चालणार. काहीही जरी असलं तरी बोलणं गोडच असलं पाहिजे. अशा प्रकारची आपल्या ह्या सगळ्या गुणांमध्ये स्थिरता असायला पाहिजे, असा पुढला गुण भगवंत आपल्याला सांगतायत. आता जे चांगलं आहे, जे आपल्याला पटलं आहे ते वृत्तीमध्ये उतरवलं पाहिजे, टिकलं पाहिजे. म्हणजे मनामध्ये एक प्रकारचं स्थैर्य, स्थिरता असली पाहिजे. म्हणजे आता जे पटलेलं आहे त्याविषयी काही शंका यायचं कारण नाही आहे ना. पण भगवंतांनी सांगितलंच आहे की संशयात्मा विनश्यती. मनामध्ये संशय आला तर गडबड होते. बरं, तो काय संशय, काय कधी कसा येईल याचा काय भरोसा नाही. आणि म्हणून या सगळ्या गुणांच्या मालिकेमध्ये सगळे गुण टिकले पाहिजेत. एकदा गुण तो मिळवला म्हणजे तो राहील असं नाही, तर तो स्थिर राहण्यासाठी पण प्रयत्न करायला पाहिजे. मग ते आपल्याला सांगतात हे संशयात्मा, कुठेतरी मनात अश्रद्धा आली, कुठेतरी संशय आला की गडबड आणि नाशच, त्याला काही पर्यायच नाही. म्हणून तो संशय येता कामा नये. बरं, स्थिरता नसेल, स्थैर्य नसेल तर शंकेला, संशयाला जर जागा असते. स्थिरता जर माणसाला असली, स्थैर्य असलं, मन स्थिर असलं. आता ते ना, मन स्थिर करायचा सराव करायला पाहिजे, सवय करायला पाहिजे. काहीही जरी असलं तरी आपण मनाने स्थिर राहावं
यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आता मनाने स्थिर राहायला पाहिजे, पण आपलं शरीर पण तसं स्थिर नसतं. शरीराचा पण स्थिर राहण्यासाठी आपल्या सगळ्या इंद्रियांना ना काही काही सवयी असतात आणि त्याप्रमाणे कितीतरी लोकांना ते नुसते बसल्यास तरी पाय हलवण्याची सवय असते बघा. कारण मुळात आपलं शरीर स्थिर याची सवय आपल्याला नसते. नुसत्या शरीराला स्थिर करायचं, बसायचं 5 मिनटं काहीही हालचाल न करता आपल्याला बसता येतं का, असा प्रयत्न करायचा. खरं तर आपण ज्या स्थैर्य गुणाचा विचार करणार आहोत त्याच्यामध्ये शरीराची स्थिरता ही बालवाडी आहे. पुढे आपल्याला अगदी पदवी परीक्षा द्यायची, मन स्थिर करायचं आहे. पण निदान सुरुवातीला आपल्या लहानपणी असायचं ना शाळेमध्ये काय सांगायचं बाई आपल्याला की हाताची घडी तोंडावर बोट, म्हणजे काहीच हालचाल करायची, हाताची घडी तोंडावर बोट असं बसायचं. ही स्थिरता बालपणापासून आपल्याला शिकवली जायची. त्याची सुरुवात मन स्थिर होण्याकडे करायची आपल्याला, पण त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक. आणि खरं आहे, जर शरीर स्थिर ठेवलं ना तर आपली जी प्राणशक्ती आहे ती जरा कमी खर्च होईल. सारखंसुद्धा शरीर अस्थिर आहे, सारखी चलबिचल देहाची पण हालचाल सारखी चालू असेल तर प्राणशक्ती जास्त खर्च होईल. मन प्रसन्न, मनामध्ये म्हणजे चांगलं स्मरण राहायला हवं असेल, आपला आत्मविश्वास वाढेल, स्थिरतेची खूप गोष्टी आपल्या होतील. जरा थोडीशी स्थिरता, शरीराची स्थिरता जर आपल्याला प्राप्त झाली, आपण स्थिर आसन, ज्या आसनामध्ये तिथे आपल्याला स्थिर ते आसन करता आलं पाहिजे. केवळ शरीरापुरताच आपल्याला जायचं आहे पुढे, पण शरीरापुरतीची स्थिरता जी आहे तिची सवय आपण करायची. हळूहळू ज्या मनाच्या स्थिरतेला ज्ञानप्राप्तीपर्यंत जायचं आहे, बुद्धीची आपल्याला स्थिरता हवी आहे, ही अजून कोसो दूर आहे, पण अशी सुरुवात करायची. मनाची बुद्धीची जी स्थिरता आहे ना त्याला थोडा प्रयत्न करायला लागेल. म्हणजे आपलं काही दैवत असतं किंवा आपल्या आत्ता म्हटलं तर सद्गुरू असतात किंवा आपल्या काहीतरी विश्वासाची जागा असते, अशा ठिकाणी किंवा अशांनी सांगितलेल्या मार्गावरती श्रद्धा ठेवून चालत राहायचं. कुणी आपल्याला सांगितलं असेल, रोज आपण काहीतरी वेगळं नाही तर करू ना, काहीतरी एखादं श्रद्धेचं स्थान असेल त्यांनी आपल्याला सांगावं की हे कर आणि ते आपण निष्ठेने करावं, तर मग आपल्याला ती स्थिरता प्राप्त होईल. नाहीतर आपण कोणी काही म्हटलं की सारखं वेगळं करणार असलो तर मग काय त्या स्थिरतेने काहीच होणार नाही. सगळ्या धोंड्यांवर पाय ठेवले तर कुठेच नाही, सगळीकडून आपल्याला पडायलाच होईल. एकाच ठिकाणी आपल्याला ते करावं लागेल. ही जी काही स्थिरता आहे, साधनेमध्ये प्रगती व्हायला हवी असेल तर स्थिरतेची अत्यंत गरज आहे. एकाच ठिकाणी आपण जर 10 फूट खोल खडलं तर आपल्याला पाणी लागणार आहे, 10 ठिकाणी जर फूट खोदलं कुठेच पाणी लागणार नाही, असा आपला अनुभव आहे. तर यासाठी म्हणून आपल्याला अध्यात्म मार्गावर सुद्धा साधकाला खूप अडथळे असतात. त्यांनी किती जरी ठेवलं, ह्या मनाच्या बुद्धीच्या स्थिरतेसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. ज्ञानी माणसाला ते साधलेलं असतं. सामान्य आम्हाला खूप अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणजे आपण तसं काही जरा प्रापंचिक आहोत, त्यामुळे आपण ह्या प्रापंचिक माणसं जे काही करतात त्याच्यापेक्षा काही वेगळं करत असलो ना तर आपल्याला अगदी घरची दाची मित्र परिवार सगळ्या मंडळींची आपल्याकडे जरा थोडीशी उपेक्षेची, थोडीशी टिंगल करण्याची किंवा अशी विरोध करण्याचीच वृत्ती असते. हे काय चाललं आहे आता, ठीक आहे आता आपण 70-75 आल्यावर नाही आपल्याला कोणी बोलत, पण 50-60 कोणी गीतेचा अभ्यास, आत्ता काय वय आहे का तुझं, असं सहजसुद्धा म्हणतात लोक. किंवा काही नाही, आत्ता एवढे वर्ष नोकरी केली, आत्ता अगदी मी मज्जा करणार आहे, आता 5-10 वर्ष दुसरं काही नाही, असं पण म्हणणारी माणसं असतात. त्यामुळे प्रापंचिक सामान्य मंडळी आणि काहीतरी असं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विशेष काहीतरी करायची इच्छा असणाऱ्यांना खूप गोष्टींना अशा चर्चेला किंवा अशाला तोंड द्यावं लागतं. बरं असं असताना की आपल्याला या लोकांबरोबरच राहायचं असतं. या फार काही विरोध करून या फार काहीतरी आपण जगावेगळं करतो आहे की इतरांना हे अजिबात आवडणारं नाही आहे असं काहीतरी करतो आहे, असं आपल्याला करता येत नाही. म्हणजे धड टाळता पण येत नाही आणि पकडता पण येत नाही, असं होतं. त्यामुळे ती सगळी उपेक्षा, ती सगळी टिंगल, तो सगळा विरोध यायला, तो सगळा सहन करावा लागतो आणि मग आपल्याला ती स्थिरता आणावी लागते. म्हणजे स्थिरता येण्यासाठी खरं तर तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिक माणसाला फार कष्ट पडतात असं म्हणायला हरकत नाही. बरं, जराही थोडी आपली श्रद्धा डळमळून देऊन चालत नाही. श्रद्धा डळमळी की गडबड होते. म्हणून नेहमी आपल्याला गोंधळकर महाराजांच्या हृदय आठवणीला सांगतात
की घरामध्ये समजा कुणालाच काही ह्या गोष्टीची आवड नसली आणि एखाद्याच घरातल्या भगिनीला असं वाटत असेल की नाम घ्यावं, तर नामाला ना काहीच साधन सामग्री लागत नाही. बाह्य ह्याच्यातून तुम्हाला दिसेल की आपण सगळ्यांच्यामध्ये वावरतो, पण तरीसुद्धा आपण नाम घेऊ शकतो. त्यामुळे सहज महाराज सांगतात की नाम घ्यायला काय हरकत आहे. कुणालाही घरातल्या मंडळींना काहीही कुठलाही व्यत्यय न येता आपण नामस्मरण घेऊ शकतो. तर तसं स्थैर्य टिकवण्यासाठी आपल्याला आपल्या मनातली श्रद्धा जराही डळमळू द्यायची नाही आहे. धैर्य टिकवून ठेवायचं आहे. स्थिरता येण्यासाठी आपल्याजवळ धैर्य पाहिजे. जे काही आपले सद्गुरू सांगतायत, आपला जो काही शास्त्रग्रंथांवर, सद्ग्रंथांवर, संत ग्रंथांवर विश्वास आहे, त्यासाठी आपल्याला मनबुद्धीचं धैर्य राखायचं. त्यांनी आपल्याला ते स्थिरता प्राप्त होईल. सर्वसाधारणपणे असं असतं की बालपणी आपल्याला खेळ, मित्र याच्यात आपला वेळ जातो. तरुणपणी आपण प्रपंचात असतो आणि म्हातारपणीनं चिंता आणि भय असतं. सामान्यपणानं आपल्या जीवनाची रूपरेषाही अशी असते. भगवंताच्या भक्तीची आवड या सगळ्यातून कुठून येणार. पण ज्याला कोणाला खूप मोठ्या यांनी जर योग्य वयातच त्याची आवड लागलेली असेल, तर मग हे काही जे अडथळे असतात त्या अडथळ्यांवर पण मात करता येते. ते अडथळे पण निष्ठेने, स्थिरतेने, प्रयत्नाने दूर करता येतात. असं आहे की दृश्य जगामध्ये खूप आकर्षण आहे. त्यामुळे त्या सगळ्या आकर्षणांपासून आपल्या मनाला सारखं सारखं बाजूला करायला लागतं. काही वेळाला सवयी पण आपल्या बदलाव्या लागतात. मनामध्ये काही कामना आली, इच्छा आली, लोभ आला, तर तो विकार थैमान घालता कामा नये याला, त्याला पण आपल्याला आवरावं लागतं. त्या बहिणाबाई मन उभ्या पिकातलं ढोरं, किती किती जरी हाकलं तरी फिरं येतं पिकावर. तसं आपलं आहे की मनाला किती किती जरी बजावलं तरी पुन्हा पुन्हा ते मन आपल्याला विकारांकडे घेऊन जातं. खूप अडथळे, म्हणजे बाहेरचे अडथळे एक वेळ आपण स्थिरतेने हे करू, पण आपले अडथळे दूर करणं किती अवघड असतं. त्यामुळे स्थिरता हवी. धैर्याने स्थिरता आपल्याला टिकवायला हवी. आपण आपल्या सगळ्या हालचालींचं निरीक्षण केलं ना, म्हणजे आत्ता आपण म्हटलं की लहानपणापासून सवय लावायची शरीराच्या स्थिरतेची. आपलं असतं ना की मुलं अभ्यासाला बसतात, ते आपण बघतो की आधी तर टेबल खुर्चीवर बस, नाही तर समोर काहीतरी धरायला घे, म्हणजे नाही तर हळूहळू एक पाय मागे, दुसरा पाय मागे, मग आडवं, असं मुलांचं होतं. तर तसं आपल्याला हळूहळू शरीराचे जे अस्थिरपण आहे ते असं सारखं सारखं आपल्याला लक्षात येतं. तर हे सगळं सुरुवात करताना या हालचालींवर पण आपल्याला नियंत्रण ठेवायला पाहिजे. काही ज्या हालचाली आपल्या असतात ना, त्या देहरक्षणासाठी होणाऱ्या असतात, त्या सहज असतात, त्या होतातच. त्याच्यासाठी आपल्याला काहीच करावं लागत नाही. त्या ठीक आहे, श्वासोश्वास आपण घेतो किंवा पापण्यांची हालचाल आपली होते, आपण सहजपणे तोल सांभाळतो. तिथे काही आपल्याला काहीच करायचं असतं, ते सहज घडतच असतं. की आपण रस्त्याने चाललो आहे, मागून हॉर्न वाजला की आपण आपोआपच बाजूला होतो. त्याच्यात काहीच आपल्याला काय, या सगळ्या हालचाली आहेत, ह्याच्याबद्दल काहीच म्हणायचं. या सहज हालचाली आहेत, या सगळ्या होणारच आहेत. ह्यामध्ये काही स्थिरता आणायची नाही. या सगळ्या शरीराकडून आपोआप होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात तसा आपला वेगळा काही पुरुषार्थ नाही आहे, वेगळं काहीच आहे. देहरक्षण ही आपोआप होणारी गोष्ट आहे. ती ते खास सुटली, शिंक आली, जांभई आली, याही गोष्टी या इंद्रियांचा स्वभाव आहे, त्याप्रमाणे त्या घडतात. आपल्याला जो विचार करायचा तो स्वस्थ राहण्याचा, अगदी पाय जरी घेतले ना तरी पायसुद्धा स्वस्थ बसत नाही, कारण त्याला हालचाल करायचीच असते. आपण म्हणताना म्हणतो जरा पाय मोकळे करून येतो. पाय मोकळे करून येतो म्हणजे पायांचा जो मूळ स्वभाव आहे ना, त्याला जरा हिंडून आला कीच बरं वाटणार आहे. त्याला स्वस्थ बसणार त्याचा स्वभावच आहे. तर या गोष्टी आपण सोडून देऊया. या इंद्रियांच्या किंवा देहाच्या ह्या गोष्टी करूया. आपल्याला जो ज्ञानी माणसाचा स्थिरतेचा गुण पाहायचा आहे, त्याच्यामध्ये इंद्रियांचे जे स्वभाव आहे, म्हणजे डोळ्यांचा पाहण्याचा स्वभाव आहे, तिथे आपल्या इच्छेचा संबंध नाही. तर लहान मुलं कसं असतं, लहान मुलाच्या म्हणजे आपण पाहिलं ना तर लहान मूल झोपतं तेवढंच शांत असतं, बाकी सतत त्याची हालचाल सुरू असते, कारण तो इंद्रियांचा स्वभावच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला मुद्दाम इंद्रियांना स्थिर करायचं आहे. देहाच्या गरजा, इंद्रियांच्या स्वभावामुळे होणाऱ्या गोष्टी ह्या आपण बाजूला करूया. योगशिक्षा सांगतात ना, सगळा वर्ग झाला की आपले ते शवासनासाठी शेवटचे 10-15 मिनटं देतात आणि त्या शवासनाच्या वेळेला ते एक वाक्य सांगतात आपल्याला, झोपायचं नाही आहे, म्हणजे ते झोपण्यासाठी नाही आहे. पण बहुतांशी आपण त्या शवासनाच्या त्या कॉमेंट्रीमध्ये शिरलो की नकळत आपले सगळी इंद्रिय कशी होतात आणि डुलकी लागते, याचा अनुभव पण आपल्याला आहे. त्यामुळे देहस्तब्ध, देह स्थिर हे ना निसर्गाच्या थोडं विरुद्ध आहे. कारण देह स्थिर झाला की तो असा निद्रेकडे जातो
लहान मूल झोपतं तेवढंच आत्ता म्हटलं तसं शांत असतं. म्हणून स्थिरता म्हणजे काय, तर शरीर हलू दे एक वेळ, पण संत किंवा आपण ज्या ज्ञानी माणसाच्या गुणाचा विचार करतो तो ज्ञानी माणूस हा सतत फिरत असतो. त्यामुळे मनाच्या बैठकीचा इथे जास्त विचार करायचा आहे. शरीराची स्थिरता तर हवीच आहे, ती मनाच्या स्थिरतेसाठी हवी आहे. पण साधू फिरताच दिसतो, साधू एका ठिकाणी राहतच नाही, आणि त्यामुळे त्या स्थिरतेबद्दल आपल्याला विचार करायचा नाही आहे, त्याच्या मनाच्या स्थिरतेबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. मग असं जर आहे तर त्या मनाला स्थिर ठेवणं अवघड आहे, पण ते करायला हवं. देहाकडून सगळा कारभार चालू असूनसुद्धा मन हरिचरणी आपल्याला स्थिर करता यायला हवं. भगवंतापाशी अनुसंधानात, त्या भगवंताच्या अनुसंधानात ठेवलं पाहिजे, त्या भगवंताशी गुंतवून ठेवलं पाहिजे, जोडूनच ठेवलं पाहिजे. तिथून ते मन बाजूला होताच कामा नये, असं त्याला अनुसंधान म्हणतात, ते चुकता कामा नये. मग आता आपल्याला स्थिरता काय आहे ती कळलं, म्हणजे दैन्य, दुःख, भय, शोक काहीही जरी असलं तरी मन स्थिर राहायला पाहिजे. पण या गोष्टी हे अडथळे आहेत, त्यामुळे ते येतील तरी एकही स्थिर राहायला पाहिजे. वृद्धपण असू दे, व्याधी होऊ दे, काही शारीरिक दुःख होऊ दे, तरीही चित्त स्थिर ठेवणं याला स्थैर्य म्हणायचं. किंवा कोणी आपल्याला निंदा करू दे, कोणी आपला अपमान करू दे, तरीही आपलं मन स्थिर ठेवायचं. अगदी काय म्हणतात ना, आकाश कोसळलं, कितीही संकट येऊ दे, तरीही मन स्थिर ठेवायचं. ज्ञानीपुरुषाचे असं असतं. आपल्या एवढ्या तेवढ्या वेळानं ह्यांनी आपलं अस्थिर होतं ना, आणि आपल्याला ज्ञानीपुरुषाच्या गुणात सांगतात काहीही झालं तरी त्याचं मन स्थिर असतं. आपल्या एवढ्या तेवढ्या वेळानंच होतं. आज दुपारी माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला की काय चाललं आहे मेरा, कुणीही उठावं आणि काहीही करावं. अगदी आमच्या असेंब्लीवर पण हल्ला करायला निघणार, आणि तरी देखील पोलिसांनी काहीच त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची नाही. काय आमच्या देशात चाललं आहे. अशा आता एवढ्यात ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. पण ज्ञानी माणूस जो आहे तो माणूस असं मन आपलं अस्थिर करत नाही. स्थिरतेने ज्या गोष्टी आपण त्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही, त्याच्याबद्दल आपल्या मनाला वेदना देण्यात काहीच उपयोग नाही. हे असं व्हायला नको, बरोबर आहे. परंतु जे घडतं आहे, जे कोणी घडवतं आहे ते आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मनाला शोक किंवा मनाला वेदना होणं हे ज्ञानी माणसाच्या ह्याच्यात बसत नाही. ज्ञानी माणसाला या कशाचाही शोक होत नाही. सर्वसामान्यपणानं आपण स्थैर्य शब्द वापरतो, तो जरा वेगळ्या अर्थाने वापरतो. म्हणजे आपण कुटुंबामध्ये राहतो, एखाद्या माणसाचं सगळं ठीकठाक चाललेलं आहे तर त्याला आपण म्हणतो की ह्याला चांगलं स्थैर्य. किंवा एखाद्याला समजा खरंच तरुण मुलगा आहे, 30-35 झाली, अजून नोकरीत काही स्थैर्यच नाही, सारख्या नोकऱ्या बदलाव्या लागतात, तर म्हणतो काही स्थैर्यच नाही. त्या स्थैर्य शब्द आपण वेगळ्या अर्थाने वापरतो. मुलं बाळ सुस्थितीत आहे, नोकरी आहे, सगळं छान आहे, तर म्हणतो नाही त्याला ना स्थैर्य आहे. एकदा एक साठीचा गृहस्थ गोंधळेकर महाराजांकडे गेला आणि खूप महाराजांवर त्याची श्रद्धा होती. भेटायला गेला होता, नमस्कार केला. महाराजांवरची श्रद्धा असल्यामुळे महाराज म्हणाले वा वा छान, या वर्षा कसं चाललं आहे. आणि अनेकदा येऊन गेल्यामुळे परिचय होता, मुलं बाळ कशी आहे, ठीकठाक आहे ना सगळं. तेव्हा त्यांनी पण सांगितलं हो तुमची कृपा आमच्यावर, तुमच्या कृपेमुळे आमचं सगळं छान चाललेलं आहे. त्यावर महाराज त्याला असं म्हणाले की तुम्हाला सांगू का, शेवटी संसार प्रपंच हा सुद्धा ना एक बिझनेस आहे बरं का, धंदा आहे. धंद्यामध्ये कसं नफा तोटा असतो, कधी फायदा होतो कधी तो नुकसान होतं, तसं आहे बरं का. पण पुढे म्हणाले संसारातला फायदा म्हणजे काय असायचं, तर शाश्वत समाधान असतं ना, त्याला संसारातला फायदा म्हणायचा. प्रपंचामध्ये फायदा झाला म्हणजे काय झालं, तर असं शाश्वत समाधान मिळालं पाहिजे. त्यावरती तो गृहस्थ म्हणाला महाराज मी खरंच समाधानी आहे, अत्यंत सुखी समाधानी असं आहे, माझं सगळं छान चाललेलं आहे. म्हणजे तसं म्हटलं तर मी फायद्यातच आहे ना. त्यावर महाराज त्याला म्हणाले की छान, मुलं बाळ उत्तम आहेत ना, हो म्हणाले. परिस्थिती आर्थिक सगळं छान चाललं आहे ना, हो म्हणाले. पण समजा उद्या की बिघडलं तर. त्यावर तो लगेच महाराज असं नका बोलू, तुम्ही पाहिजे तर मला आणखीन नाम घ्यायला सांगा, मी पाहिजे तर रोज आणखीन नामस्मरण करेन, पण असं नका बोलू. तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले अरे नुसत्या कल्पनेनं पण तुला भीती वाटली, प्रत्यक्ष काहीच घडलेलं नाही आहे, प्रत्यक्ष सगळं छानच चाललेलं आहे. नुसती कल्पना केली, नुसतं बोललं तरीसुद्धा तुझं समाधान संपत आहे. तर खरं तर काहीच घडलेलं नाही, पण हे समाधान तकलादू कसं आहे पहा, लगेच आपलं कमी होऊन जातं, लगेच त्याला भय वाटायला लागला. नाही तर सगळं छान चाललं आहे, फायद्यात चाललं आहे म्हणाला, पण असं झालं तर. अशा नुसत्या जरतारीने
त्याचं गडबडलं आणि तो हे जे काही सुखसमाधान आहे तकलादू समाधान, शाश्वत समाधान नाही, खरं समाधान, शाश्वत समाधान हे जे काही असतं ते प्राप्त करणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी भगवंताचं सद्गुरूंचं अनुसंधान सतत असायला हवं. मग आपलं समाधान कोणत्याही परिस्थितीवर हा ज्ञानी माणूस टिकवून ठेवतो. काहीही जरी झालं, आत्ता जसं आपण म्हटलं की दैन्य दुःख वेदना काही असू देत, तो समाधानीच असतो, स्थिर मनाचा असतो. वृद्धपणी व्याधी असल्या तरी देखील तो समाधानी असतो. काहीही घडलं तरी त्याचं चित्त विचलित होत नाही, टिकवून ठेवतो. ही जी मनाची बुद्धीची स्थिरता आहे, ज्ञानी माणसाजवळ ही बुद्धीची मनाची स्थिरता असते. अशा प्रकारचा हा पुढला गुण सांगितला आहे. आणखीन एक या श्लोकामध्ये पुढला गुण आहे आत्मविनिग्रह, म्हणजे आत्मसंयम. निग्रह असणं, मनाचा पक्का निग्रह असायला हवं. करणार म्हणजे करणारच, पण तो गुण आपण पुढल्या वेळेला बघूया. आज आपण या 4 गुणांचा अभ्यास केला. तो प्रत्येकच गुण ज्ञानी माणसासारखा आपल्यामध्ये यावा. निदान जेव्हा जेव्हा आपण या गुणापासून दूर जातो आहे असं जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं त्या वेळेला याचं स्मरण करायचं आणि आपली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ही ज्ञानी माणसाची सगळी लक्षणं आपल्यामध्ये आणण्याच्या प्रयत्नात तरी आपण राहू, असा खरा म्हणजे गीतेचा अभ्यास करताना मनात येणारा विचार आहे. असे सगळे गुण इतक्या टोकाने ज्ञानी माणसासाठी आपल्यामध्ये येणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण ती अशक्य आहे. तर त्याच्याऐवजी आपला हा प्रयत्न असेल की आपण जिथे कुठेतरी आपली कुठेतरी चुकतं आहे असं वाटेल तिथे तिथे आपण आपली चूक दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.